देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ते आपण देतोय का? माणूस म्हणून जगत असताना आपण केवळ माणूस म्हणून श्वास घेतोय, पण माणूस म्हणून आपण आपुलकी जगतोय का? आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपलं काहीतरी कर्तव्य आहे, हे आपण पार पाडतोय का? आज या सगळ्या गोष्टींचा विचार करावासा वाटतो. कारण जेव्हा आपण मुंबईत आहोत, मुंबईत माहीम परिसरात उभे आहोत, त्यावेळी मात्र आपली मुंबई, माझी मुंबई असं म्हणत असताना या मुंबईसाठी आपण काय करतोय हे आज विचार करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळी मल्हार कळंबे सारखा एखादा मुलगा एका लहान वयात एक मोठं काम हाती घेतो आणि केवळ राज्यातच नाही, देशातच नाही, तर जगात याची नोंद घेतली जाते, तर तो मल्हार कळंबे नेमका आहे तरी कोण? या सगळ्यांची उत्तरं आज आपण घेणार आहोत, पाहणार आहोत, चर्चा करणार आहोत माझ्यासोबत सोल बीट मध्ये. सोल बीट मध्ये आज आपण भेटतोय एन्व्हायरमेंटलिस्ट अर्थात मल्हार कळंबे सोबत. हाय मल्हार. हॅलो. खूप खूप स्वागत तुझं सोल बीट मध्ये. धन्यवाद. काय म्हणजे तुझी ओळख आपण जेव्हा सुरुवातीला बोलत होतो तेव्हा तू असं म्हणालास की ऍक्टिव्हिस्ट नको, माझी ओळख एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून करून दे, असं का? जर तुम्ही एन्व्हायरमेंटलिस्टचा जर अर्थ गुगल वरती केला तर असं येतं की असा व्यक्ती जो पर्यावरणावरती प्रेम करतो. माझं पर्यावरण या क्षेत्रामध्ये काही शिक्षण नाही, तर मी असा नागरिक आहे जो देशावरती आणि पर्यावरणावरती प्रेम करतो. तेवढंच आहे फक्त. काय झालं होतं तेव्हा असं वाटलेलं की याला सुरुवात केली पाहिजे? मी एक गोष्ट नेहमी बोलतो की मी ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. मी दादरला समुद्र किनाऱ्याजवळ राहतो. 2017ला मी बालीला फिरायला गेलेलो, इंडोनेशियाला. ती माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप होती. मित्रांबरोबर गेलेलो. 19 वर्षाचा असेल तेव्हा? येस, बरोबर. आणि तिकडे पहिल्यांदा मी स्वच्छ समुद्र किनारे पाहिले, स्कुबा डायव्हिंग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. आणि जेव्हा मी नंतर मुंबईला आलो परत, गणेशोत्सवाची वेळ होती आणि ज्या स्थितीमध्ये आपले समुद्र किनारे होतं ते बघून मला खूप वाईट वाटलं. आणि त्या टाइमला ती गोष्ट ट्रिगर झाली. म्हणजे अस्वच्छ समुद्र किनारे खूप वर्षांपासून बघत आलेलो, पण मला असं वाटतं त्या ट्रिपमुळे मला हा प्रश्न पडला की आपले समुद्र किनारे मुंबईचे का अस्वच्छ आहेत? म्हणजे मुंबई देशाची राजधानी आहे फायनान्शियल, आणि असं नाही की आपल्याकडे रिसोर्सेस नाही आणि एवढा मोठा समुद्र आपल्याकडे पट्टा आहे, मग तरी पण कचरा का येतो? मग मी घरी आलो, माझ्या आईशी बोलत होतो, जसं आपण चर्चा करतो आई वडिलांची, आणि मम्मीला बोलत होतो की मम्मी इथे सगळे करप्ट आहेत, कोणाला काही करायचं नाहीये, कोणाला किंमत नाहीये. आणि 30 मिनिटापर्यंत चाललं. ऍट द एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशन माझी मम्मी काय बोलली, तुला एवढं वाटतं तर जाऊन साफ कर ना, तू कंप्लेंट का करतोय? बरोबर. त्या एका वाक्याने मला मोटिवेट केलं की मी स्वच्छता मोहीम सुरू केली पाहिजे. तर मी माझ्या शाळेच्या मित्रांना बोललो की असं असं माझा विचार आहे, तुम्ही येऊन सहभाग घ्याल का? 19 ते 20 मित्र माझे आले. तेव्हा तू कॉलेजमध्ये होता? येस. आणि कितवीला होता तेव्हा? मला असं वाटतं मी सेकंड इयर ग्रॅज्युएशनला होतो. मी ग्रॅज्युएशन आणि सीए दोन्ही एकसाथ करत होतो. जेव्हा मी पहिल्यांदा क्लीनअप ड्राईव्ह केलं, मला असं वाटलेलं की मी एकदा समुद्र किनारा स्वच्छ करेन तो नेहमीच स्वच्छ राहील. तर आम्ही पहिले 19-20 मित्रांनी साफ केलं. मी पुढच्या दिवशी एकदम प्राऊडली बीचवरती आलो की बीच स्वच्छ असतं, आपण साफ केलंय. तेव्हा मला कळलं की प्रत्येक हायटाईड बरोबर अजून कचरा समुद्र किनारी येतो. आणि तेव्हा आम्ही मग विचार केला की दर आठवड्याला हे केलं पाहिजे. पहिल्या वर्षामध्ये अशी काही कल्पना नव्हती की एक कम्युनिटी स्टार्ट करायची आहे किंवा देशाला बदलायचंय. एक वीकेंड हॉबी म्हणून करत होतो की आम्हाला आवडत होतं ती गोष्ट करणं. आणि तेव्हा किती जण होते तुझ्या बरोबर हे सगळं करायला? म्हणजे पहिल्या आठवड्याला 19 ते 20 लोक होते. दुसऱ्या आठवडी फक्त 4 लोक आले आणि 4 किलोमीटरचा पट्टा होता तो माहीम ते प्रभादेवीचा. अरे बापरे. तेव्हा मला रिअलाइज झालं की फक्त मित्रांना घेऊन चालणार नाहीये, आपण बाकी लोकांना पण बोलवलं पाहिजे. मग एक सोशल मीडिया पेज बनवला, मग फोन करून मित्रांना बोलवायला सुरू केलं, ज्याला आपण कोल्ड कॉलिंग बोलतो. तर सोमवार ते शुक्रवार मी तेच करायचो की या तुम्ही. आणि आता कसं स्वच्छता मोहीम खूप पॉप्युलर झालंय. 2017 मध्ये एवढं नव्हतं, तर या ग्लॅमर मिळाले त्याला. एक्झॅक्टली. आणि आय थिंक ह्याच्यामध्ये खूप मोठा योगदान आपले माननीय पंतप्रधानांचं आहे की त्यांनी कचरा उचलणे एवढ्या सोप्या गोष्टीला एक एवढं ग्लॅमराइज आणि पॉप्युलराइज करून टाकलं की आज प्रत्येक जण गर्व घेतो ते कचरा उचलण्यामध्ये. हा कचरा उचलत असताना आज मुंबईला एक विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे, पण मुंबईत नदी आहे हेच लोकांना, हेच मुंबईकरांना 2006ला कळलं. मिठी नदी मुंबईत आहे आणि आपण प्रवासादरम्यान माहीमची खाडी पास करत असताना, ट्रेन मधून जात असताना जे आपण खाली बघतो ते गटार नाहीये, ही नदी आहे. पण ही नदी
की याची जाणीव जरी मुंबईकरांना 2006ला झाली, तरी तू हे काम करत असताना तुला वाटतंय या जाणीवेने अजून बघितलं जातंय? सर्वात मोठं मला आश्चर्य हे होतं की जे 90% स्वयंसेवक येतात आपल्याकडे स्वच्छता मोहीममध्ये, यांना माहितीच नव्हतं की ही नदी आहे. हं. लोकांना वाटतं की हा नाला आहे. तो एक क्लीनअप ड्राईव्ह स्वच्छता मोहीम चालवणं हे तर एक आहे याचा भाग. बट हे इंट्रोडक्शन आहे लोकांसाठी, मुंबईकरांसाठी की ही एक नदी आहे. आणि मला असं वाटतं आपण बोलतो की नद्या वाचवा. जर लोकांना माहितीच नसेल की मिठी नदी म्हणजे आहे, तर हे मिठी नदीला वाचवणार कसं? मुंबईत किती नद्या वाहतात? मला वाटतं 6 नद्या आहेत मुंबईत. हां, आणि हो. त्या कोणत्या? सगळ्यात मला आठवत नाहीत नाव, पण आता एक ओशिवराला आहे, एक गोरेगाव आहे, एक मिठी नदी आपली आहे. तसे 5 ते 6 नद्या आहेत. अरे वाह! हे मला स्वतःला नव्याने कळलंय, की मुंबईला आत्तापर्यंत 1 ते 2 नदींचं सतत आपण नाव घेत होतो. पण मुंबईला 6 नद्या आहेत आणि या 6ही नद्यांमध्ये इतकाच गाळ साचलेला असतो. तुम्ही साफ करताना काय चित्र दिसतं? मला असं वाटतं सर्वात इन्फेमस आणि सर्वात पोल्युटेड मुंबईमध्ये मिठी नदी आहे. हं, हं. कारण की ती तेवढी रुंदीमध्ये पण आहे आणि त्याची म्हणजे 18 किलोमीटर लांब नदी आहे. हं, हं. बाकी नद्या पूर्ण वर्षाभरामध्ये जर आपण पावसाळा सोडला तर नद्या सुकून जातात. हं, हं. त्याच्यामध्ये एवढं पाणी वाहत नाही. मग ते नाले म्हणून वाटतात. पण हं. मला असं वाटतं मुख्य नदी मिठी नदीच आहे. आणि मला असं वाटतं जर ही नदी जर साफ झाली, हं, तर हं. जे आपल्या समुद्र किनाऱ्यांमध्ये कचरा येतो तो खूप प्रमाणामध्ये कमी होईल. अ, ही आवड मुळात निसर्गाविषयी किंवा निसर्ग स्वच्छ ठेवण्याविषयी ही आवड कुठेतरी बालपणापासूनच होती? शाळेत असं कधी वाटायचं, की कुछ अलग करना है लाईफ में, कुछ हटके करना है? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण की ना मी एक लहानपणापासून एक रिबेलियस किड होतो. ओह! की जे मला पण सांगितलं वाटत गेलं नाही तुझ्याकडे बघून? तू असा खूप शांत, मितभाषी असा असतो. ते आय थिंक विथ एज मॅच्युरिटी येते. पण त्या वयामध्ये मी खूप रिबेलियस होतो, की मला जे नाही बोलले तेच मी करणार. हं, हं. किंवा मग तुम्ही मला सांगितलं एक गोष्ट करायची नाही, पण मी ते करून बघणार, का नाही करायची? हो. म्हणजे ती क्युरिओसिटी आधीपासून होती. पण मला असं वाटतं जे आपण लहानपणामध्ये शिकतो ते खूप महत्वाचे असतात, जे संस्कार होतात. कारण की मला हं. आठवतं जेव्हा मी लहान होतो, माझी मम्मी मला नेचर ट्रेल्सला घेऊन जायची. ओह! रस्त्यावरती कुत्र्यांना खायला घालायला घेऊन जायची. तर तिकडनं ही आवड सुरू झाली. मला आठवतं आम्ही बैठक घरामध्ये राहायचो दादरला तेव्हा. हं, हं. तर हनुमान जयंती खूप मोठी साजरा व्हायची. तर हं. तेव्हा एक रूल होता, की 1 दिवसाआधी सगळी तरुण मुलं येऊन खाली झाडून काढायची, कचरा साफ करायची, ते धुवायची. तिकडे मला आनंद व्हायचा. मला असं वाटतं त्या गोष्टी करता पण ती एक आवड निर्माण किती होते. लहानपणातल्या गोष्टी किती क्लिक करतात. खूप क्लिक करतं आणि खूप क्लिक करतात. हाच एक कारण आहे, की आपण शाळेच्या मुलांना, विद्यार्थ्यांना पण क्लीनअपला बोलवतो. हं, आता हं. ते साफ-सफाईमध्ये जास्त योगदान देऊ शकत नाही. पण मला हे हं. खूप माहिती आहे चांगल्यापैकी, की ते खूप काही शिकून जातात त्याच्यामधनं. आणि जे संस्कार त्या वयामध्ये होतात, तेच पुढे जाऊन मला असं वाटतं ते त्यांना घडवतात म्हणजे. आणि कारण की हे माझ्याबरोबर पाहिलेलं आहे मी. जर हे कदाचित केलंच नसतं मी, हं, तर हं. मला असं वाटत नाही, की मला ही आवड असते. आणि कचरा उचलणं जर तुम्ही बघाल ना, की खूप कठीण काम आहे. हो. आणि जर रोज उचलायचं असेल तुम्हाला तर. कारण की तोच कचरा, घाण, वास हे आवडीशिवाय होऊ शकतच नाही. आणि मला असं वाटतं, की मे बी ही आवड तिकडनं आली माझी. तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये आता तुझ्याशी बोलताना मला जाणवतंय, आईचा रोल खूप महत्वाचा आहे ना? आई या सगळ्या कामात आज जेव्हा आई बघतीये तुला, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी कौतुकाची थाप पाठीवर देतात आणि मल्हार असा मस्त पुरस्कार घेतो, कमाल वाटत असेल ना आईला? ही खूप एक गंमतदार गोष्ट आहे. माझ्या आईनी मला ना कधीच माझं कौतुक केलं नव्हतं. ठीक ओके. आहे. मला खूप पुरस्कार भेटले. तर माझी आई बोलायची, "हे ठीक आहे." तसं मला माहिती मी एका मॅगझिनच्या कव्हरवरती आलेलो हो. आणि मी 10 कॉपी घेऊन आलेलो दाखवायला, की मम्मी मॅगझिनच्या कव्हरवरती आहे. आणि माझ्या आईला माहिती होतं किती महत्वाचं मॅगझिन आहे म्हणून. हं, हं. माझी आई बोलली असं, की "ठीक आहे, पण सीए कंप्लीट केलं पाहिजे होतं. तू ते सोडलं." जेव्हा पहिल्यांदा हे पुरस्कार मिळाला पंतप्रधानांकडनं, माझ्या आईने मला मेसेज केला. ती मुंबईला होती, लाईव्ह बघत होती ती. की मला तुझं खूप कौतुक आहे. तू फक्त हो. माझंच नाही तर पूर्ण आपल्या फॅमिलीचं नाव हे केलेलं आहेस, काढलेलं आहेस आणि तू लोकांसाठी केलं. आणि त्यांना जास्त आनंद का होता, की आपण नेहमी बोलतो, की दिल्लीमध्ये मराठी लोकांना डावललं जातं. हो. ठीक आहे. एकुलता एक मी मराठी मुलगा होतो. तर खूप साऱ्या लोकांना ते एक कौतुक होतं. अटके पार झेंडा लावलाय. प्रयत्न आहे की लोकांपर्यंत पोहोचण्याचा. तर मी मम्मीला येऊन घरी विचारलं, की "तू आत्तापर्यंत कधी कौतुक का नाही केलं? हे पहिल्यांदा का हं, केलं?" हं. तर ती मला बोलली, की "बघ तू चांगलं काम आधीपासून करतोय. पूर्ण दुनिया तुझी तारीफ करते. जर मी पण करेल तर ते सतत कदाचित तुझ्या डोक्यात जाऊ शकतं. हो. तर कोणतरी तुम्हाला खाली खेचणारं हवं." आणि मला असं वाटतं, की असे लोकं असणं पण गरजेचे आहेत. माझे मित्र, परिवार बोला किंवा माझी आई, की तुम्हाला हे विसरून देणार नाही, की पुरस्कार भेटलाय म्हणजे तुम्ही आज जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, की आज अजूनही मी क्लीनअपला येतो. हं, हं. ते का येतो? कारण की या गोष्टीमुळे लोकं मला ओळखतात. कधी असं नाही वाटत, की सीए करता ही गोष्टही आपण करू शकतो?
मला नाही वाटत. कारण की लोकांना असं वाटतं एक आठवडा येऊन इथे आम्ही फक्त कचरा साफ करतो, पण हम्म. त्याच्या मागे खूप वेळ द्यावा लागतो. कधी कधी खूप पैसे पण किती खर्च होतात. रिसर्च आहेत, किती स्वतःच्या खिशातले किती पैसे घालावे लागतात याला, काय ही प्रोसेस काय? लोकांना एवढंच दिसतंय की टीम येते, कचरा उचलते, बीच क्लीन होतो आणि लोक निघून जातात. एक दिवस चर्चा होते, पण या एका एवढ्या विस्तीर्ण बीचची स्वच्छता करण्याकरता 8 दिवस, 6 दिवस, 12 दिवस काय प्लॅनिंग असतं, काय प्रोसेस आहे या सगळ्याची? मी तुम्हाला माझा पर्सनल अनुभव किंवा जसं माझा दिवस जसं सांगेल मी तुम्हाला, की पहिलं तर क्लीनअप करतो आपण. ही एक गोष्ट झाली जी दर आठवड्याला होते. पण कॉन्टेंट क्रिएशन त्याला टाइम एनर्जी खूप जातो. दुसरी गोष्ट मी गव्हर्नमेंट कमिटीचा पार्ट आहे. तर तिकडे एक पॉलिसी लेवल मेकिंग वरती काय गोष्टी बदल घडवता येतील तुम्हाला त्या काम असतं. म्हणजे मोर ऑफ पेपर वर्क तुम्ही बोलताय. मग कमिशनर्सला भेटा, मग वर्कशॉप करा, मग XYZ लोकांना भेटा. असं करता करता तुमचा खूप वेळ जातो आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की 90% कामामध्ये तुम्हाला पैसे मिळत नाही. जे तुमचे 10% काम आहे, जे तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करतात, मे बी कुठला ब्रँड आला, तुम्ही त्याच्यामधनच कमवतात फक्त. बरोबर. पण मला असं वाटतं जे बाकीचे काम आहे, जसं मी तुम्हाला बोललो कमिटीज झालं, कमिशनर्सला भेटणं, पॉलिसी लेवल, ते तुम्हाला खूप गोष्टी शिकवतात. म्हणजे मला ऍटलीस्ट हे कळलं की आधी आपण कसं कुठल्याही शासनाला आपण ब्लेम करतो की ते कामं करत नाहीत. त्यांच्याबरोबर काम करण्याला लागल्यापासून मला एक गोष्ट कळली की त्यांचे लिमिटेशन्स काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, जे आपण कधी विचारच करत नाही. नो डाऊट की त्यांना अजून चांगलं काम केलं पाहिजे त्यांनी as a शासन म्हणून किंवा प्रशासन म्हणून, पण त्यांचे पण लिमिटेशन्स आहेत. आणि हे जेव्हा तुम्हाला समजतं ना, मला असं वाटतं तुम्ही एक बेटर सोल्युशन घेऊन येऊ शकता. तू रोजच्या रोज बीएमसी मध्ये जात असशील, म्हणजे एक आठवड्यातून 4-5 वेळा जात असशील. मुंबई इतकी विस्तीर्ण आहे, इतकी वाढत जाते, इतकं कन्स्ट्रक्शन चालू आहे मुंबईमध्ये. साफसफाई करणारे कर्मचारी तुलनेनं कमी आहे. काय आकडा आहे मल्हार या कर्मचाऱ्यांचा आणि मुंबईत राहणाऱ्या लोकांचा? ग्राउंड रिपोर्ट काय आहे? हा खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. मुंबईमध्ये साधारण ते 1.5 ते 2 करोड लोक राहतात. 2011च्या सेन्सस प्रमाणे 1.25 करोड लोक होते. आता 1.5 ते 2 करोड झाले असतील. 50,000 महानगरपालिकेचे लोक आहेत जे परमनंट अँड कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत, जे मुंबई साफ ठेवतात. फक्त 50,000. 50,000 लोक आहेत. जर तुम्ही तो आकडा काढला, प्रत्येक 400 लोकांवरती, नागरिकांवरती एक सफाई कर्मचारी आहे. बापरे. आणि मला असं वाटतं ते केपेबल नाही आहेत मुंबई साफ करायला. आपल्या इथे तरी पण सकाळी संध्याकाळी रस्ते साफ होतात. मला सर्वात मोठा प्रॉब्लेम लोकांशी आहे. जे लोक बोलतात ना नागरिक की आम्ही टॅक्स भरतो, हे महानगरपालिकेने साफ केलं पाहिजे. नाही करू शकत. तुम्ही टॅक्स भरतात, म्हणजे तुम्हाला कचरा टाकण्याचा हक्क पहिली गोष्ट नाहीये. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन मुंबईमध्ये आहे, ही एक स्लम आहे, स्लमच्या बाजूला एक हायर आहे, टावर आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतो की खूप कमी जागामध्ये खूप जास्त लोक भरलेली आहेत. म्हणजे तुम्ही जर आपल्या मागे वस्ती बघा, ह्या वस्तीमध्ये एवढे छोटे छोटे रस्ते आहेत, महानगरपालिकेची गाडी आतपर्यंत जाऊ शकतच नाही. मग त्या लोकांना बाहेरून कचरा टाकायला लागतो, म्हणजे 100-200 मीटर चालत. मग खूप लोक काय करतात की सोयीप्रमाणे नदीमध्ये कचरा टाकतात. मग मला असं वाटतं प्रत्येक वेळेला आपण महानगरपालिकेला किंवा प्रशासनाला आपण दाब धरतो, पण आपण कुठे ना कुठे स्वतःला पण हा प्रश्न विचारला पाहिजे ना, की हा कचरा येतोय कुठून? हा महानगरपालिकेचा टाकत नाही. मी हे बोलत नाही की ते चांगलं काम करतात, त्यांना खूप अजून चांगलं काम केलं पाहिजे. पण सर्वात मोठा प्रश्न काय की आपण भारतात राहतो आणि भारत जगातलं सर्वात मोठं लोकतंत्र देश आहे. आता लोकशाही म्हणजे काय असतं बेसिकली? पार्टिसिपेशन विथ द गव्हर्नमेंट. आपल्या इथे काय त्याला म्हणतात की 5 वर्षामध्ये जाऊन एकदा मतदान करा, झालं. डेमोक्रेसी बेसिकली मीन्स पार्टिसिपेशन विथ द गव्हर्नमेंट. आपण रोज काय करतोय आपल्या सरकार बरोबर की शासनाबरोबर मिळून, हे खूप महत्वाचं आहे. फक्त 5 वर्षात मतदान करून एकदा चालणार नाही. आणि आम्ही आपल्या स्वच्छते मोहीम थ्रू हाच एक संदेश द्यायचा लोकांना प्रयत्न करतो. या योगदानातूनच एक खूप महत्वाची गोष्ट घडलेली आहे. मला तो बोर्ड बघायचा आहे यावेळी. आपण लाखो गणेश मूर्ती, गणेशोत्सव म्हणजे मुंबई महाराष्ट्राचं आराध्य दैवत. यावर्षी तर गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला आहे. घराघरात बाप्पा विराजमान होतोय. इतक्या गणेश मूर्ती, अगदी 1.5 दिवस, आता 2.5 दिवसांचा बाप्पा सुरू झालाय. 5, 7 असे अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन होत असतं. पण विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी त्या समुद्र किनाऱ्यावर मात्र त्या अत्यंत मनाला चटका बसतो, पण अत्यंत वाईट अवस्थेत अशा मूर्ती या पडलेल्या असतात.
त्या मूर्ती उचलल्या जातात, त्याचे अवशेष उचलले जातात, दूरवर समुद्रात जाऊन सोडले जातात. अनेक स्वयंसेवी संस्था ते करतात. तू काहीतरी वेगळं करतोयस म्हणणार. परत काहीतरी इथे नवं इनोव्हेशन आहे. ते म्हणतात ना, की त्याने दिलंय ते देण्यासाठी दिलंय. त्याच्यातून तू काहीतरी देतोय. तू काय देतोय? स्वच्छता मोहीम करताना दर गणेशोत्सवानंतर मला एक प्रश्न पडायचा की एवढ्या मूर्त्या तिकडे यायच्या. असे काही इन्सिडेन्सेस पण झालेत की आम्ही मूर्त्या काढायला गेलो, काही लोकांनी आम्हाला थांबवल्यात, हो. मग त्या धमक्या आल्यात, मग असे प्रश्न आलेत की आमच्या धर्माच्या आमच्या सणाच्या वेळेलाच का? हं, हं. आमचा म्हणजे हा माझा पण सण आहे. मी पण बरोबर. मराठी आहे, मी पण दादरला राहतो, माझ्या घरी पण गणपती येतात. तर ह्या प्रश्नामधलं एक मला आलं की मूर्त्या जातात कुठे? तेव्हा मला कळलं की ह्या सगळ्या मूर्त्या समुद्र किनाऱ्या काढून हा डम्पिंग ग्राउंडला जातात. आपल्याकडे अशी कुठलीही व्यवस्था नाहीये जिथे मूर्त्या रिसायकल होतात. आणि मला हा नेहमी प्रश्न पडला की आपल्या इथे मुंबईकर दाखवतात की बाप्पावरती प्रेम करणं लोक आपण, हो. पण ते फक्त 11 दिवस. 12व्या दिवशी लोकांना वाटतं बाप्पा घरी चाललेत, पण ते कचऱ्यात जातात. आणि मी तुम्हाला सांगू, प्रत्येकाला माहिती, पण कोणाला काही फरक पडत नाही. आणि मला असं वाटतं ही खोटी भक्ती आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 2 करोड मूर्त्या बनतात आणि हे 10% दरवर्षी वाढत चाललेलं आहे. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण एक प्रकल्प सुरू केलाय जिथे आपण या पीओपीच्या मूर्त्या रिसायकल करतोय. माझा एक मित्र डॉक्टर दिनेश देसाई म्हणून, हे अच्छा. त्यांची प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी, म्हणजे आपण हे जॉईंट इनिशिएटिव्ह आपला आहे. आणि ओके. हा स्टडी टेबल रिसायकल पीओपीच्या गणपतींमधनं बनलेला आहे. क्या बात आहे. आणि हे देशात करणारे आपण पहिले आहोत. आणि विद्येची देवता. याची संकल्पना पण तिकडनं आली की आपण मराठीमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता बोलतो. मग ह्याची टॅगलाईन आपण अशी ठेवली की बुद्धीचा देवता, बुद्धीचा वापर बुद्धीसाठी. वा. आणि ह्याचं पण एक कारण होतं की मला एक गोष्ट कळली की महाराष्ट्रामध्ये सुमारे 25,000 शाळा अशा आहेत, जास्त करून ग्रामीण भागामध्ये, जिथे मुलं खाली बसून शिकतात. तर माझं असं होतं की ह्या मूर्त्या जर आपण त्यांना फर्निचर, स्कूल बेंचेस, स्टडी टेबल्स देऊ शकलो, तर ते असं होईल की गणपती बाप्पा स्वतः त्यांच्यावर बसून त्यांना शिकवतात किंवा ते क्या बात आहे. आशीर्वाद देतात. ह्या संकल्पनेची म्हणजे आयडिया तिकडनं आली. आणि मला एकच गोष्ट किती सांगायची शाळा लोकांना. हे दिले गेले? तो आतापर्यंत आपण पायलट प्रोजेक्ट मध्ये 3,000 मूर्त्या रिसायकल केलेल्या आहेत. त्याच्यापैकी आपण सुमारे 760 मूर्त्या स्टडी टेबल्स बनवलेले आहेत आणि आपण वाटलेले आहेत. कुठे कुठे ते दिले? नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये दिलेले आहेत. आणि आपण हे महाराष्ट्र शासनाकडे प्रपोज केलेलं आहे की आपल्याला हे महाराष्ट्रभर राबवायचं आहे. अरे वा. तशी गोष्ट. पण मला याच्यामध्ये एक संदेश हा द्यायचा आहे लोकांना की प्रत्येक जण बोलते गणपती देव आहे, समुद्रावरती आपलं विसर्जन, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा टिळकांनी हे सुरू केलेलं, त्यांना पण नव्हतं माहिती की ही एवढा मोठा हा सण बनेल म्हणून. हो हो. हिंदू धर्मामध्ये सर्वात पहिली गोष्ट बोलली जाते की देशकार्य हे देव, हे टिळकच बोलले. हो हो हो. आपण ती गोष्ट ऐकत नाही. दुसरी गोष्ट, आपण झाडांना पूजतो, आपण समुद्राला पूजतो, आपण पुढे पर्यावरणाला पूजतो, कारण की निसर्ग हाच देश बोलतो. मग जर हाच निसर्गाला त्रास होतोय किंवा आपण प्रदूषण करतोय, तर देव कसे खुश होणार? माझा हा प्रश्न आहे. मी हे बोलत नाही की गणपती साजरा करू नका, मी कुठल्या सणाच्या किंवा लोकांच्या विरुद्ध नाही, पण करताना थोडा विचार करून करा की आपण काय करतोय, त्यांनी होतं काय, हे खरोखर देव म्हणजे प्रसन्न होणार आहेत की दुःखी होणार, हे आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे. मला असं वाटतं. खरंच लोकांना आतून बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि हे या वयात खूप ग्रेट आहे. शेवटचा प्रश्न आहे, कारण झेनझी म्हणून खूप लोक टीका करतात. झेनझींचे थॉट्स काही वेळा पटत नाही. झेनझींची लाईफ स्ट्रक्चर, लाईफ जगण्याची पद्धत कधी पटत नाही. पण झेनझींचा हा थॉट मला खूप आवडला. थँक्यू सो मच. या माध्यमातून तू आमच्या माध्यमातून लोकांना काय अपील करशील? मला असं वाटतं, जर आपल्याला देशाला एक विकसित भारत बनवायचा असेल तर प्रत्येकाला योगदान द्यावं लागणार आहे. आपण आज विचार करतोय की महाराष्ट्र किंवा देश जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली पाहिजे. आपण दिवाळीच्या आधी काय करतो? घर साफ करतो. का? कारण की आपल्यामध्ये बोललं जातं की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीजींचा वास असतो, देव नांदतो, तिकडे देव नांदतो. तर मला असं वाटतं, तर आपल्याला जर एक सर्वात जागतिक मोठी अर्थव्यवस्था बनायचं असेल तर स्वच्छतेपासूनच ही सुरुवात आहे. जर आपण ते करायला सुरुवात केली तरच देव नांदतील इकडे आणि आपण ती अर्थव्यवस्था बनवू शकतो. आणि दुसरी गोष्ट, एक पिक्चर आला काही वर्षांपूर्वी, रंग दे बसंती होतं. आणि खूप लोकांना, मला असं वाटतं की आयुष्य परसेप्शनची गोष्ट आहे. तुम्हाला अर्धा ग्लास भरलेला दिसतो किंवा अर्धा ग्लास पूर्ण दिसतो. आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत जे बोलतात की आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम आहेत, आपल्या देशामध्ये ह्या गोष्टी आहेत. मी मानतो, पण आपल्यालाच त्या बदलावे लागतील. आणि मला असं वाटतं ते प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न तरी केले पाहिजे. होतील की नाही होतील आपल्याला नाही माहिती. त्याच्यावर म्हणजे रंग दे बसंतीमध्ये डायलॉग होता
कि जिंदगी जीने के दो तरीके होते हैं, एक जो हो रहा है उसे बर्दाश्त करो या दूसरा उसे बदलने की कोशिश करो. आणि मी खूप गर्वाने बोलू शकतो की आमची एक छोटी कोशिश आहे या देशाला एक विकसित भारत बनवण्याची. क्या बात आहे. आणि हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल. राज्य सरकार, केंद्र सरकार तुझ्या मागे ठामपणे उभं राहील आणि लोकशाही सुद्धा अविरत तुला मदत करत राहील. खूप खूप धन्यवाद मल्हार. तुझ्या इतक्या मोठ्या कामातून तू आमच्यासाठी वेळ काढलास आणि इतक्या छान गप्पा माझ्याशी मारल्यास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. सोल बीट मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. खरं तर मन करारे निर्मळ असं म्हटलं जातं, पण सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. आज मल्हारशी बोलल्यावर त्याची अनुभूती येते की रील्स बघून किंवा विविध माध्यमातून मी सुरुवात कशी करू असा केव्हा आपण विचार करत असतो, पण सुरुवात आतून करायची असते. आणि याच्यासाठी काही मुहूर्त वगैरे ठरवायचा नसतो, काही तारीख वगैरे काढायची नसते, तर याच्यासाठी फक्त तयारी दाखवायची असते. जग जिंकणं हे आपल्या हातात आहे, फक्त पाऊल उचलावं लागतं. याच नोटवर सोलबीट मध्ये इथेच थांबते. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.